हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळाविषयी शिकणार आहोत. आता या चालू वर्तमान काळाचा उपयोग केव्हा केला जातो, तर एखादी क्रिया चालू आहे हे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा या चालू वर्तमान काळाचा उपयोग हा केला जातो. म्हणजेच कसं की जसं ती कपडे धुत आहे म्हणजेच तिची कपडे धुण्याची क्रिया ही त्या क्षणी चालू आहे आणि आपल्याला जर हे सांगायचे असले तर कोणत्या काळाचा उपयोग केला जातो, तर अशा वेळेला चालू वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. किंवा मी स्वयंपाक करत आहे म्हणजे स्वयंपाक करण्याची क्रिया ही सुरू आहे त्या क्षणी, मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला जर सांगायचे असले तर त्यावेळेला सुद्धा हा चालू वर्तमान काळ वापरला जातो. तर मी इथे काही मराठीतून चालू वर्तमान काळातील वाक्य लिहिलेली आहेत आणि ह्या वाक्यांचेच आपण इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा, आता ही वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याच्या आधी त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, रचना कशी असणार आहे ते बघू. सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता येणार आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज, एम, आर यापैकी एक आपल्याला घ्यायचं असते, करता बघू. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप ING फॉर्म असलेले. त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच आपण काय घेत असतो, कर्म. त्या वाक्यातील जे काही कर्म असेल ते आपण घेत असतो. आता करता आय जर असेल तर आपण एम हे क्रियापद वर्तमान काळामध्ये वापरत असतो. आय नंतर केव्हाही वर्तमान काळामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. त्यानंतर ही, शी, इट जर करता असेल तर त्यावेळेला आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. त्यानंतर वी, यू, दे हे जर करता असतील तर त्यावेळेला आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते, हे लक्षात ठेवायचं. आता इथे बघा, आपण फर्स्ट सेंटेन्स बघणार आहोत. मी तुझी वाट पाहत आहे. आता या स्ट्रक्चरनुसार आपण याचे इंग्रजी ट्रान्सलेशन करू. सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे, तर मी. मग मीसाठी आपण इंग्रजीमध्ये आय वापरतो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, आय. आय नंतर आपण एम वापरत असतो म्हणून आपण इथे लिहिणार आहोत आय एम. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे क्रियापद. क्रियापद आहे वाट पाहणे, त्याला आपण वेट असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. मग त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे वेटिंग, आय एम वेटिंग. नंतर आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं आहे. मग कर्म कोणतं आहे, तुझी. म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत काय शब्द वापरत असतो, आय एम वेटिंग फॉर यू. यू हा इंग्रजी शब्द वापरत असतो. तुझ्याकरता वाट पाहत आहे म्हणून आपण फॉर यू असं घेतलेलं आहे. आय एम वेटिंग फॉर यू, मी तुझी वाट पाहत आहे. आता नेक्स्ट बघा, तो परीक्षेची तयारी करत आहे. बघा, आता करत आहे म्हणजे परीक्षेची तयारी ही चालू आहे त्याची. मग आता याचं ट्रान्सलेशन कसं करणार, तर सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे, तो. त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो. नंतर ही नंतर काय वापरतो आपण, इज. इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, ही, इज. आता नेक्स्ट काय घ्यायचं आहे, क्रियापद, त्याला ING फॉर्म असलेलं. तयारी करणे म्हणजेच प्रिपेअर असं म्हणतो आपण त्याला, त्याचा ING फॉर्म प्रिपेअरिंग. ING लावायचा, PREPARING, प्रिपेअरिंग. ही इज प्रिपेअरिंग, तो तयारी करत आहे. कशाची, ऑब्जेक्ट काय आहे, तर परीक्षेची किंवा परीक्षेसाठी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, फॉर एक्झाम्स. बघा, तो परीक्षेची तयारी करत आहे म्हणजेच ही इज प्रिपेअरिंग फॉर एक्झाम. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा, आई मंदिरात जात आहे. म्हणजेच काय, मंदिरात अजून जाण्याची क्रिया ही सुरू आहे. जात आहे हे शेवटचे दोन शब्द पाहिले म्हणजे तुम्हाला तो काळ कोणता आहे लगेच समजेल. आता सर्वात आधी तर आपण काय घेणार आहोत, करता कोणता आहे, आई. आईसाठी आपण मदर हा शब्द वापरत असतो, मदर. आता हा एकवचनी करता आहे म्हणून त्यानंतर आपण काय घेणार आहोत, इज, मदर इज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद. क्रियापद आहे जात म्हणजेच जाणे. त्यासाठी आपण काय वापरतो, गो हा शब्द वापरतो. त्याचा ING फॉर्म गोईंग. मदर इज गोईंग. कुठे जात आहे, ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, तर मंदिरात. मंदिरात दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय करणार आहोत, टू
टेम्पल. मंदिराला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? टेम्पल. मदर इज गोइंग टू टेम्पल म्हणजेच आई मंदिरात जात आहे. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ती टी व्ही पाहत आहे म्हणजेच तिची जी टी व्ही पाहण्याची क्रिया सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो. सर्वात आधी कर्ता कोणता आहे? ती, म्हणजेच आपण इंग्रजीत म्हणतो शी. शी नंतर आपण घेतो इज, नंतर पाहत आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीत काय शब्द वापरतो? वॉच. त्याचा ING फॉर्म वॉचिंग. सी इज वॉचिंग. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? कर्म टी व्ही. सी इज वॉचिंग ए टी व्ही. अशा प्रकारे इंग्रजी ट्रान्सलेशन होणार आहे. सी इज वॉचिंग ए टी व्ही. ती टी व्ही पाहत आहे. आता नेक्स्ट बघा, ते पुस्तक वाचत आहे. बघा आता वाचत आहे, वाचण्याची क्रिया म्हणजेच सुरू आहे. सर्वात आधी आपण काय घेणार आहोत? कर्ता काय आहे? तेसाठी आपण इंग्रजीत दे वापरतो. दे नंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो? आहेसाठी आर. अनेकवचनी आहे त्यामुळे आर वापरतो. दे आर. त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे ING रूप. क्रियापद कोणतं आहे? वाचत, म्हणजेच मूळ क्रियापद आहे वाचणे. मग त्याला रीडिंग. दे आर रीडिंग. आणि काय वाचत आहे? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म. तर पुस्तक. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? ए बुक. दे आर रीडिंग ए बुक. ते पुस्तक वाचत आहे. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत म्हणू शकता दे आर रीडिंग ए बुक. नेक्स्ट आहे ते फिरायला जात आहे. बघा आता फिरायला जात आहे ते. मग आता याच्यामध्ये परत आपण काय घेणार आहोत? सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. कर्ता आहे तेसाठी आपण दे वापरतो. नंतर सहाय्यकारी क्रियापद दे नंतर आहेसाठी आपण काय वापरणार आहोत? प्लुरल असल्यामुळे आर. दे आर. आणि क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला पुढचं जाणे. जात म्हणजेच जाणे. त्यासाठी गो हा शब्द आपण वापरत असतो. मग त्याचा ING रूप काय येणार आहे? गोईंग. दे आर गोईंग. कुठे जात आहे? फिरायला किंवा चालायला. या अर्थाने आपण काय घेणार आहोत तिथे? दे आर गोईंग फॉर ए वॉक. अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीतून येणार आहे. ते फिरायला जात आहे. दे आर गोईंग फॉर ए वॉक. अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मुले क्रिकेट खेळत आहे. बघा आता क्रिकेटऐवजी तुम्ही इथे दुसरा गेमसुद्धा टाकू शकता. आता इथे सब्जेक्ट बघायचा, कर्ता बघायचा. कर्ता आहे मुले. त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? चिल्ड्रन. आणि प्लुरल आहे त्यामुळे अनेक वचन आहे कर्ता, त्यामुळे आपण काय वापरणार आहोत? सहाय्यकारी क्रियापद आर. चिल्ड्रन आर. त्यानंतर काय घेत असतो आपण? तर क्रियापद. क्रियापद आहे खेळत म्हणजेच मूळ क्रियापद आहे खेळणे. त्यासाठी आपण काय वापरतो? प्ले हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. त्याचं ING रूप आपल्याला घ्यायचं आहे प्लेइंग. चिल्ड्रन आर प्लेइंग. मुलं खेळत आहे. काय खेळत आहे? कर्म काय आहे? ऑब्जेक्ट काय आहे? तर क्रिकेट. म्हणून आपण शेवटी ऑब्जेक्ट काय घेणार आहोत? क्रिकेट. बघा चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. मुले क्रिकेट खेळत आहे. किंवा इथे असलं की मुले ग्राउंडवर क्रिकेट खेळत आहे. चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. तुम्ही इथे मग बाकीचे शब्द जर इथे असतील तर ते तुम्ही ऑब्जेक्ट नंतर इथे लिहू शकता. आता नेक्स्ट बघा, इथे पाऊस पडत आहे. बघा आता इथे पावसाबद्दल हवामानाबद्दल सांगितलेलं आहे त्यामुळे हा कर्ता म्हणून आपण घेत असतो. इट नंतर आपण काय वापरत असतो? इज. आहेसाठी इज. इट इज. आणि आता क्रियापद घ्यायचं. पाऊस पडत आहे किंवा पाऊस पडणे. त्यासाठी आपण रेन हा शब्द वापरतो. आपण इथे घेणार आहोत रेनिंग. बघा इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे. कुठे? इथे. इथेसाठी आपण काय शब्द वापरत असतो? मग हियर. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? हियर. इट इज रेनिंग हियर. इथे पाऊस पडत आहे. अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. हवामान, हवामान किंवा वेळ
किंवा असं काही सांगायचं असलं आपल्याला तर त्यावेळेला सब्जेक्ट म्हणून आपण कशाचा वापर करत असतो, इटचा वापर हा करत असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे आम्ही आंबे खात आहोत, म्हणजे खाण्याची क्रिया ही सुरू आहे आंबे खाण्याची. मग आता इथे करता घ्यायचं आहे. सर्वात आधी करता आहे आम्ही, त्यासाठी आपण वी हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. आणि आहेसाठी आता इथे प्लुरल आहे, अनेकवचनी आहे करता, म्हणून आपण काय वापरत असतो, आर, वी आर. त्यानंतर क्रियापद खात म्हणजेच खाणे, त्यासाठी ईट हा शब्द वापरतो. त्याचा आपल्याला ING रूप घ्यायचं आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे, इटिंग, वी आर इटिंग. आम्ही खात आहोत. काय खात आहोत, ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, आंबे, म्हणून आपण ते सर्वात शेवटी घेणार आहोत. MANGOES, मँगोज, आंबे आहे म्हणून ES हा प्रत्यय लावलेला आहे. इथे अनेकवचनी आहे. वी आर इटिंग मँगोज, आम्ही आंबे खात आहोत. आंब्याऐवजी तुम्ही इथे कोणतेही फ्रूट टाकू शकता आणि इथे सुद्धा मग त्याप्रमाणे बदल करू शकता. वी आर इटिंग मँगोज. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळातील मराठी वाक्य घेऊन त्या वाक्यांचे आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळाचे 4 भाग बनवलेले आहेत. तेव्हा त्यामध्ये आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर एस नो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन, अशा प्रकारे 4 भाग मी सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळावर बनवलेले आहेत. तेव्हा ते तुम्ही चॅनलवरती नक्की बघा. आणि आजचा हा माझा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.